श्री गणेशाय नमः. आलात सर्वजण? हां हां, या या या. गरमी आहे ना रे? हां, मग गरमीची काळजी घ्यायची बरं. हां हां, नाहीतर आजारी पडाल. बरं, आज तुम्हाला एक मी पुराणातील गोष्ट सांगणार आहे. आता हे जी सृष्टी आहे, निसर्ग आहे, याची उत्पत्ती कोण केलं? हे आपण जीव, मनुष्य, प्राणी, आणखीन पशु पक्षी, जितके मन जीव आहेत, झाडे झुडपे, याची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. आणि याचं पालनपोषण कोण करतं? विष्णू करतात, असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मदेव या जीवाची निर्मिती करतो आणि विष्णू जे आहेत या जीवाचं पालनपोषण करतो, असं आपलं शास्त्र सांगतं. मग एक वेळेस काय झालं, ब्रह्मदेव आणि विष्णूंना थोडा गर्व आला. त्यांना काय वाटलं, ब्रह्मदेवांना काय वाटलं की मी सृष्टीची निर्मिती करतो, जीवाची निर्मिती करतो, समजा मी काम नाही केलं तर ह्या सृष्टीची निर्मिती होणार नाही. आणि विष्णूला पण थोडा गर्व आला. त्यांना वाटलं की या सृष्टीचं पालनपोषण जे मी करतो ते समजा नाही केलं तर काय होईल, हे सर्व जीव जंतू सर्वजण आहे मरून जातील. असं दोघाच्याही मनामध्ये थोडा गर्व आला. मग या दोघांनी काय विचार केला की आपण असं करावं, 7 दिवस काहीच काम करू नये, गप्प बसावं, पाहावं मग सृष्टीची निर्मिती होते का आणि सृष्टीचं पालनपोषण होतं. अशा प्रकारे त्यांनी ठरवलं आणि एका गुफेत जाऊन बसले की पाहावं सृष्टीची निर्मिती होते का, सृष्टीची पालनपोषण होतं का नाही. मग त्या गुफेत जाऊन बसले, 7 दिवस जाऊन बसले. मग 7 दिवसानंतर ते बाहेर आले आणि त्याने विचार केला की पाहावं सृष्टीचं काय झालं, सृष्टीची निर्मिती होत आहे का नाही, जीवजंतू जगले का मेले, हे पाहण्यासाठी ते बाहेर आले त्या गुफेतून. त्या गुफेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की सृष्टी जशी आहे तशीच आहे, हा निसर्ग जसा आहे तसंच आहे. पशु पक्षी इकडे तिकडे जात आहेत, सर्व मनुष्य काम करत आहेत, प्राणी, जंगलातील प्राणी इकडे तिकडे जात आहेत, सूर्य उगवलेला आहे, हवा इकडून तिकडे वाहत आहे, नदीतून पाणी वाहत आहे, हे सर्व पाहिलं. मग ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, अरे मी तर 7 दिवस काहीच केलं नाही, मग याची निर्मिती कशी झाली. आणि विष्णूला पण वाटलं की मी यांचं पालनपोषण नाही केलं तरीसुद्धा हे जिवंत कसे. असं विचार करत असताना त्यांना एक दृश्य दिसलं. काय दृश्य दिसलं, बरेच उंट, पुष्कळ उंट आहेत ना, ते एका भागाकडनं, आता समजू आपण की नॉर्थ, उत्तरेकडून दक्षिणेकडे, साऊथकडे चालले. एक असं अजून करू आपण, रस्त्याने असे सर्व उंट चाललेले आहेत, पुष्कळ उंट आहेत. त्या उंटावरती दोन्ही साईडला काहीतरी सामान लादलेलं आहे. सामान आहे त्या उंटावरती. बघा, आपलं राजस्थानमध्ये वगैरे सामान वगैरे घेऊन जाण्यासाठी उंटाचा वापर करतात. इकडे आणि इकडे असं सामान घेऊन उंट जातो. तर असं पुष्कळ सामान घेऊन उंट चाललेले आहे. आणि त्या उंटाबरोबर एक म्हातारा बाबा, आजोबा, पांढरे केस आहेत, दाढी पांढरी आहे, मूछ पांढरे, आणि वयोवृद्ध काठी टेकत 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 त्या उंटाबरोबर जात आहे. हे असं पाहिलं त्यांनी. मग या दोघांनी विचार केला की आपण या बाबाला विचारावं की हे काय आहे, हे उंट कुठून आले, कुठं चालले, या उंटावरती काय आहे. अशा प्रकारचा विचार करून ब्रह्मा आणि विष्णू त्यांनी काय केलेलं आहे की त्या बाबाकडे आले आणि बाबाला नमस्कार केला. मग त्या बाबाने पण नमस्कार केला, दोघांना नमस्कार केला. मग विचारले की हे बाबा
हे उंट कुठून आले? ते बाबा म्हणाले कुठून आले माहीत नाही बाबा. कुठं चालले ते पण मला माहीत नाही. किती उंट आहेत माहीत नाही. किती उंट आहेत माहीत नाही. कुठून आले, कुठं चालले, किती उंट आहेत ते बाबा म्हणाले मला काही माहीत. बरं, तुम्ही कोण आहात असं त्या दोघांनी विचारल्यानंतर ते बाबा म्हणाले मला माहीत नाही. मी कोण आहे हे मला पण माहीत. मग त्यांना आश्चर्य वाटलं, अरे हे बाबा म्हणतात मी कोण आहे माहीतच नाही, असं कसं होईल? आणि ह्या उंटाबरोबर तर चाललेले आहेत, या नाव किती उंट आहेत हे पण माहीत नाही. बरं, मग ते काय म्हणाले या उंटावरती काय आहे म्हणे, हे उंटावरती सगळ्या उंटावरती काहीतरी लादलेलं आहे, काहीतरी माल आहे, असं ते माहीत आहे का? हो हो म्हणे ते माहीत आहे म्हणे. ते बाबा काय म्हणाले हे मला माहीत आहे या उंटावरती काय लादलेलं आहे. बरं, मग काय आहे त्या ह्याच्यामध्ये, त्या पोत्यामध्ये वगैरे? ठीक आहे थांबा म्हणे मी काढून दाखवतो तुम्हाला. मग त्या एक अंड जसं कोंबडीचं अंड असतं ना तशा प्रकारचं अंड एक त्या बाबाने त्या पोत्यातून काढून दाखवलं, मला हे अंड आहे. मग ह्या अंड्यात काय आहे पाहू म्हणे, आपण याला फोडू आणि बघू ह्या अंड्यात काय आहे. असं ह्या सर्व जितके जे उंट आहेत ना एवढे त्याच्यावरती हे सर्व अंडेच आहेत म्हणजे, दुसरं काही नाही. किती उंट आहेत माहीत नाही, कुठून आले माहीत नाही, कुठं चालले माहीत नाही. अशा प्रकारे ते बाबा म्हणाले परंतु ह्या अंड्यात काय आपण पाहू. मग त्यांनी काय केलं, त्या बाबाने ते अंड फोडलं. अंड फोडल्यानंतर ते ब्रह्मा आणि विष्णूंना काय दिसलं त्या अंड्यामध्ये फोडल्यानंतर, की आपली जशा पृथ्वी आहे ना, सूर्य, पृथ्वी, तारे, आपले असे नवग्रह म्हणतो आपण, प्लॅनेट्स, हे सर्व दिसलं, पुष्कळ दिसले. एका अंड्यामध्ये पुष्कळ सूर्य दिसले आणि पुष्कळ असे प्लॅनेट्स, पुष्कळ चांदण्या जे आपण पाहतो ते आपण म्हणतो ना आकाशगंगा, मिल्की वे, अशा पुष्कळ त्यांना दिसले. आणि त्यांना आणखीन एक आश्चर्य दिसलं की आपल्यासारखेच ब्रह्मा आणि विष्णू पुष्कळ आहेत, कितीतरी त्या अंड्यामध्ये आहेत. जसे ब्रह्मा आणि विष्णू जसे आहेत तसे पुष्कळ ब्रह्मा आणि विष्णू आहे. मग ते ब्रह्मा विष्णूंना थोडा समजलं की बाबा त्यांचा गर्वहरण झाला, की आपण समजत होतो आपणच श्रेष्ठ आहोत, परंतु आपलीच पृथ्वी आहे, आपलं सूर्य आहे, आपलं सूर्यमंडळ आहे असं आपण समजत होतो. असं काही नाही आहे. एका अंड्यामध्ये पुष्कळ आहेत असे सूर्यमंडळ आणि पुष्कळ ब्रह्मा विष्णू आहे. आता आपण ठरवलं किंवा मानलं की या सूर्यमंडळामध्ये पृथ्वी आहे आणि असं नवग्रह आहेत, हे सर्व मिळून हे आपण समजलं की हे सूर्याचा परिवार, त्याचं पालनपोषण करणारे हे ब्रह्मा आणि विष्णू आणि सर्जन करणारे ब्रह्मा विष्णू, पालनपोषण पण करणारे. मग असे कितीतरी ब्रह्मा विष्णू आहेत, असे कितीतरी सूर्यमंडळ आहेत, त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे ब्रह्मा आणि विष्णू आहेत. मग या ब्रह्मा विष्णूंना थोडा जो गर्व आला होता की आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, त्यांचा गर्वहरण झाला. आता एका अंड्यामध्ये एवढं होतं, मग एका उंटावरती दोन्ही बाजूला किती अंडे आणि किती उंट तिची गणती नाही. अशा प्रकारची पुराणामध्ये कहाणी आहे. तेव्हा ब्रह्मा आणि विष्णूचं काय झालं, गर्वहरण झालं. आता आपल्याला माहीत आहे, आपण जे सूर्यमंडळ जे आहे, आपलं जे सूर्यमंडळ आहे त्या सूर्यमंडळामध्ये आपली पृथ्वी आणि नवग्रह आहेत हे आपण पाहिलं. आपण जे तारे बघतो ना ते तारेसुद्धा काय आहेत की सूर्य आहेत तारे. आणि त्या सूर्याचं पण तसं मंडळ असेल, आपल्या जसं सूर्यांचं परिवार आहे तसा त्यांचा पण परिवार असणार. मग असे करोडो आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्य आहेत आणि अशा करोडो आकाशगंगा आहेत. हे आताच्या वैज्ञानिकांनी याचा शोध लावलेला आहे आणि पुराणामध्ये सुद्धा याचं वर्णन आहे. अशा प्रकारे आपल्या ब्रह्मा आणि विष्णूचा गर्वहरण झालेला आहे. आता ही कथा इथे संपली.
आता या कथेवरून काय बोध घ्यायचा? कथेवरून 2-3 प्रकारचे बोध आपण घ्यायला पाहिजे. कोणत्याही कथा आपण जे ऐकतो ना, त्याच्या कथेचे काहीतरी बोध घ्यायचा असतो त्या कथेवरून, म्हणजे आपल्या जीवनात उतरवायचं असतं. काय झालं की या दोघांना गर्व आला की मीच ब्रह्मा, पूर्ण आपल्या पृथ्वी आणि सूर्यमंडळाचं निर्माण करणारा ब्रह्मा आणि त्याचं पालन पोषण करणारा एवढ्या मोठ्या देवांना सुद्धा गर्व आला आणि त्यांचं गर्वहरण झालं. मग आपण तर फार छोटे आहोत. या पृथ्वीवरती करोडो किती आहेत, 7 बिलियन काहीतरी लोकसंख्या आहे म्हणतात. 7 किंवा 7-7.5 बिलियन म्हणजे 700-750 कोटी लोकसंख्या आहे. तिच्यामध्ये आपण एक मनुष्य. मग आपण कशाला गर्व करायचा की मीच सर्वश्रेष्ठ आहे म्हणून? कोणी म्हणतो मी अभ्यासात हुशार आहे, कोणी म्हणतो माझ्यात फार ताकद आहे, कोणी म्हणतो मी फार श्रीमंत आहे, कोणी म्हणतो मी फार रूपवान आहे, सुंदर आहे. मग असा गर्व का करावा की या पृथ्वीवरती एवढे लोक आहेत, एकापेक्षा एक वरचढ आहे, एकापेक्षा एक ज्ञानी आहे, एकापेक्षा एक श्रीमंत आहेत. म्हणून तुम्ही आता लहान आहात. आता तुम्ही ज्यावेळेस पुढे जाल, कोणता तरी उद्योग कराल किंवा नोकरी कराल, त्यावेळेस हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण काम आपलं इमाने इतबारे प्रामाणिकपणे करायचं, पण गर्व करायचा नाही की हे कार्य मीच करतो. आता कित्येक जण म्हणतात हे कार्य मीच करतो, माझ्याशिवाय हे कार्य होणार नाही. जसं ब्रह्मदेवाने समजलं की माझ्याशिवाय ही सृष्टी निर्माण कशी होते पाहू, पण त्याचासुद्धा गर्वहरण झाला. विष्णूचा पण गर्वहरण झाला. तशा प्रकारे आपण लहान आहोत, त्यांच्या मानाने कितीतरी लहान आहोत. आपण असा गर्व करायचा नाही की मीच हुशार, मीच सर्वश्रेष्ठ. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस कराल त्यावेळेस हे पक्क लक्षात घ्या. आणि दुसरं, हिच्याहून काय समजतं, या ब्रह्मांडामध्ये आपल्या सूर्यासारखे पुष्कळ सूर्य आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला जाल, पुढे आणखीन जाल, त्यावेळेस तुम्हाला हे समजेल की आपल्या विज्ञानानं किती प्रगती केलेली आहे. आपल्या सूर्यमंडळामध्ये अगोदर सांगितल्यासारखं एक सूर्य, आपण पृथ्वी, असे 9 ग्रह आहोत. असे कितीतरी आपल्या आकाशगंगेमध्ये आपला एक पांढरा पट्टा दिसतो बघा, संध्याकाळी आकाशामध्ये रात्री दिसतो, ती आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे असे करोडो सूर्य आहेत. जे काही चांदण्या म्हणतो ना आपण, त्या चांदण्या नाही आहेत, ते सूर्य आहेत. आपल्यासारखे छोटे मोठे असे सूर्य आहेत. असे करोडो सूर्य आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत. आणि अशा करोडो आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये आहेत, त्यांचा अंत लागलेला नाही. समजलं का? हे आता तुम्ही ज्यावेळेस पुढे कॉलेजमध्ये जाल, त्यावेळेस याचा अभ्यास होईल, त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर ह्या सृष्टीची, या ब्रह्मांडाची, हिचा हा जो विस्तार आहे, हा फार आहे की याचा अंत लागत नाही. ठीक आहे, समजलं? मग काय शिकलो आपण की आपण गर्व करायचा नाही. आपण प्रयत्न करायचा, अभ्यास करायचा, सर्व करायचं, परंतु गर्व करायचा नाही की मीच हुशार म्हणून. ठीक आहे. जय श्री राम.